मित्रांनो, मी एक प्रश्न विचारला होता की जर 7 सफरचंदांचे 12 समान तुकडे करायचे असतील तर ते आपण कशा पद्धतीने करणार। पण मग तुम्ही म्हणणार सर आम्ही प्रत्येक सफरचंदाचे 12 तुकडे करू, 7 गुणिले 12 84 तुकडे होतील आणि मग प्रत्येकाला आम्ही 7 तुकडे देऊ 12 जणांना। तसं नाही, एका सफरचंदाचे एकतर तुम्ही 2 तुकडे करू शकता, 3 तुकडे करू शकता किंवा 4 तुकडे करू शकता। 4 पेक्षा जास्त तुकडे तुम्ही एका सफरचंदाचे करू शकत नाही। मग आता जर 7 सफरचंद आहेत, 2 तुकडे केले तर 14 होतील, समान वाटू शकत नाही। 3 केले 21 तुकडे होतील, समान वाटू शकत नाही। 4 तुकडे केले तर 7 चौक 28 तुकडे होतील, 12 जणांमध्ये समान वाटू शकत नाही। पण तुम्हाला असं नाही म्हटलेलं की प्रत्येक सफरचंदांचे सारखेच तुकडे करा, म्हणजे 2 केले तर 2च करा, 3 केले तर 3च करा, 4 केले तर 4च करा, असं नाही। तुम्ही एखाद्या सफरचंदाचे 2 तुकडे करू शकता, एखाद्याचे 3 करू शकता किंवा एखाद्याचे 4 करू शकता। पण 12 जणांमध्ये समान प्रमाणात सफरचंदाची वाटणी झाली पाहिजे। सफरचंद 7, माणसं 12, समान वाटणी झाली पाहिजे। आणि एका सफरचंदाचे मग ते कोणताही असो, एकतर 2 करू शकता, 3 करू शकता किंवा 4 करू शकता। आणि कोणत्याही सफरचंदाचे ह्या 3 पैकी किती तुकडे करू शकता, 2, 3 किंवा 4। तर आता ह्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं त्याचं सोल्युशन आपण बघू। त्याआधी मी उत्तर सांगतो काय। बघा मित्रांनो, तुमच्याकडे 7 सफरचंद आहेत, मी 7 सफरचंद बोर्डवरती काढतो। 1 2 3 4 5 6 7 हे 7 सफरचंद आहेत। आपल्याला काय करायचंय, याची विभागणी 2 टप्प्यात करायची, म्हणजे 3 सफरचंद एकीकडं आणि 4 सफरचंद एकीकडं। आता माणसं किती आपल्याकडे 12। मी काय करतो, या प्रत्येक सफरचंदाचे 4 तुकडे करतो आणि या प्रत्येक सफरचंदाचे 3 तुकडे करतो। आलं मित्रांनो लक्षात। या 3 सफरचंदाचे 4 तुकडे केले म्हणजे किती झाले ते टोटल 12, त्याला आपण छोटे तुकडे म्हणू। हे 12 काय झाले, छोटे तुकडे। आणि ह्या 4 सफरचंदाचे 3 तुकडे केले म्हणजे हे पण किती झाले 12, याला आपण मोठे तुकडे म्हणू, याला आपण मोठे तुकडे म्हणू। मग बघा 12 छोटे तुकडे आणि 12 मोठे तुकडे आपल्याकडे। आता याला छोटे का म्हटलं आणि याला मोठे का म्हटलं, कारण एका सफरचंदाचे 4 तुकडे केले म्हणजे तो किती भाग झाला 1/4, आणि इकडे एका सफरचंदाचे 3 भाग केले म्हणजे तो झाला 1/3 भाग, आणि 1/3 हा भाग मोठा असतो 1/4 पेक्षा। मात्र आता 12 छोटे आणि 12 मोठे, मी काय करतो, प्रत्येक माणसाला एक छोटा तुकडा देतो। मी काय करतो प्रत्येक माणसाला एक छोटा तुकडा देतो आणि एक मोठा तुकडा देतो। माझ्याकडे छोटे तुकडे 12, मोठे तुकडे 12 आहेत। प्रत्येक माणसाला एक छोटा एक मोठा, प्रत्येक माणसाला एक छोटा एक मोठा असं जर दिलं तर काय होईल, 12 जणांना 12 छोटे तुकडे आणि 12 मोठे तुकडे समान प्रमाणात विभागून जातील। मग मित्रांनो, आता तुमच्या समोर प्रश्न असा निर्माण होईल की जेव्हा परीक्षेत असा प्रश्न येतो तेव्हा उत्तरापर्यंत थेट कसं पोहोचायचं। तर त्याचं सोल्युशन असं आहे। बघा इथे 7 आणि 12 यामध्ये काय कॉमन गोष्ट आहे, तर 7 आणि 12 याच्यामध्ये अशी कॉमन गोष्ट आहे की 7 हा 3 आणि 4 यांची बेरीज करून तयार होतो, तर 12 हा 3 आणि 4 यांचा गुणाकार करून तयार होतो। त्यामुळे आपल्याला सफरचंदाच्या 2 गटात विभागणी केली, 3 सफरचंद वेगळे, 4 सफरचंद वेगळे। जे 3 सफरचंद होते त्याचे 4 तुकडे केले, जे 4 सफरचंद होते त्याचे 3 तुकडे केले, म्हणजे इकडेही 12 तुकडे झाले, इकडेही 12 तुकडे झाले। हे 12 जणांना परत वाटून दिले, हे 12 त्या 12 जणांना वाटून दिले। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे। आणि हा प्रश्न एमपीएससी ने 2015 साली लिपिकच्या परीक्षेत विचारला होता। अशा पद्धतीचे जर अजून प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, मला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करेल आणि आपल्याला ग्रुपवरती असे अनेक प्रश्न अजून बघायचे आहेत। तर माझा संपर्क क्रमांक अल्टरनेटिव्ह या 2 पैकी कुठल्याही एका क्रमांकावर मला तुम्ही मेसेज करू शकता। धन्यवाद।